आईच्या स्मरणार्थ आईच्या नावाने एक झाड उपक्रम पिंपळगावात भावनिक वृक्षारोपण सोहळा. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देतानाच मातृऋणाची जाणीव जपणारा आईच्या नावाने एक झाड हा प्रेरणादायी उपक्रम पिंपळगाव नगर परिषदेच्या वतीनं उत्साहात राबवण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत उपनगराध्यक्ष सतीश मोरे यांच्या मातोश्री स्वर्गीय शकुंतला साहेबराव मोरे यांच्या पवित्र स्मृतीस समर्पित वृक्षारोपण करून त्यांच्या आठवणींना हिरवाईचे चिरंतन रूप देण्यात आले. या वृक्षारोपण सोहळ्यात सुनीता बबनराव गीते, सरोज चंद्रकांत पाटील, शोभाकृष्णा बर्डे, प्रमिला संपत मोरे, लता प्रभाकर डेरे आणि बसंता अशोक कायस्थ या मातांच्या शुभ हस्ते आणि विधान परिषदेचे आमदार गोकुळ गीते यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाले. या प्रसंगी पिंपळगाव नगर परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रेया देवचक्के, नगर परिषदेचे नगराध्यक्ष मनोज कृष्णा बर्डे, उपनगराध्यक्ष सतीश मोरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेश पाटील, शिंदे सेनेचे गटनेते आणि नगरसेवक निलेश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते तथा नगरसेवक गणेश बनकर, ज्येष्ठ नेते सोमनाथ तात्या मोरे, सुरेशदादा खोडे, रवींद्र मोरे, पोलीस निरीक्षक गणेश गुरव, नारायण टेंबीचे सरपंच अजय गवळी यांच्यासह नगर परिषदेचे पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी, विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रत्येकाने आपल्या आईच्या नावाने एकतरी झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा असा संदेश यावेळी देण्यात आला. एक पेड़ माँ के नाम या संकल्पनेचं भूमिपूजन वृक्षारोपण आमदार गोकुळ गीते व त्यांच्या मातोश्री तसेच या शहराचे प्रथम नगराध्यक्ष बर्डे सर त्यांच्या मातोश्री, पाटील त्यांच्या मातोश्री असे सर्वांच्या नगरसेवक मातोश्रींच्या हस्ते एक पेड़ माँ के नाम आपण हा संकल्प चालू केलेला आहे. पिंपळगावमध्ये आपण उत्तर पिंपळगाव व्हावं या दृष्टीनं हे वृक्षारोपण करतोय. मी माझ्या आईच्या स्मरणार्थ हे झाडं या ठिकाणी लावलेले आहेत. पिंपळगावातील सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपण सुद्धा या पावसाळ्यामध्ये आईच्या नावाने एक तरी झाड आपण या पिंपळगावमध्ये लावावं की जेणेकरून आपल्या पिंपळगाव सुंदर आणि हरित होण्यासाठी त्याचा निश्चितपणानं फायदा होईल. त्यामुळे मी सर्व पिंपळगाव नागरिकांना नगर परिषदेच्या वतीने आवाहन करतो की आपण या मोहिमेमध्ये सहभागी होऊन नगर परिषदेस आम्हा सर्वांना सहकार्य करावं. धन्यवाद. केलं. पिंपळगाव नगर परिषदेचे सर्व सन्माननीय नगरसेवक, नगरसेविका यांच्या सर्वांच्या मातोश्री यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण सुंदररित्या पार पडलेले आहे. योगायोगाने 2-3 दिवसापासून पावसाच्या सरी पण त्या ठिकाणी सुरू झालेल्या आहेत आणि आजचा हा दिवस आता आपण बघतोय आषाढीची वारी लवकरच त्या ठिकाणी सुरू होते. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे जसं वृक्ष कुठलाही भेदाभेद करत नाही, वृक्षावर कुठला पण पक्षी त्याची डाली त्या ठिकाणी लावू शकतो. त्याच पद्धतीने आज या ठिकाणी आपण हे वृक्षारोपण करून निसर्गाला त्या ठिकाणी साथ देतोय. भविष्यात पण पिंपळगाव नगर परिषदेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण या शहरामध्ये होऊन हे पिंपळगाव बसवंत देवाच्या नावाने प्रसिद्ध असलेले शहर पुढे भविष्यात वृक्षांमुळे ओळख याची निर्माण होईल अशी मला त्या ठिकाणी अपेक्षा आहे. आणि मला या ठिकाणी आपण सर्वांनी बोलवलं, हा जो मान सन्मान दिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभारी आहे.